यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कतारनं फाशीची शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौसैनिकांची सुटका केली जाते। 8 माजी नौसैनिकांची अखेर सुटका केली जाते, तर भारताच्या कूटनीतीला हे मोठं यश म्हणावं लागेल। हेरगिरीच्या आरोपाखाली कतार कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली होती, तर भारताची कूटनीती यशस्वी ठरली आणि कतारनं ज्या 8 माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली त्यांची सुटका आता केलेली आहे। भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे। या सगळ्यांवर हेरगिरीचा आरोप होता, तर कतारनं शिक्षा सुनावल्यानंतर भारतानं त्यांना आवाहन केलेलं होतं, तसंच त्यांच्याविषयीची जी कागदपत्र होती त्यांची सुद्धा पूर्तता केलेली होती। त्यानंतर या सगळ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? एक जगामध्ये कुठेही घडली नसावी अशी घटना घडलेली होती। जे भारतीय नौसैनिक होते 8 त्यांना कतारनं फाशी सुनावली होती, पण आता भारताच्या कूटनीतीला एक मोठं यश म्हणावं लागेल। त्यांची फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेप दिली जाते असं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच भारताची कूटनीती कुठेतरी यशस्वी ठरली असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतं। कारण भारताचे जे माजी 8 नौसैनिक होते त्यांना कतारमध्ये अटक करण्यात आली होती। स्वप्नील, याच्यामध्ये मोठी अपडेट अशी सुद्धा आहे की या नौसैनिकांची त्यांना आधी तर जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, पण जन्मठेपेमध्ये त्यांची फाशीची शिक्षा कन्वर्ट केली होती, पण आता त्यांची सुटका करण्यात आली आहे। नक्कीच ही खरं तर फार मोठी बातमी आहे भारतासाठी सुद्धा, आणि भारतासाठी आनंदाची बातमी, यशस्वी बातमी अशी आहे। कारण 8 माजी नौसैनिकांना अटक करण्यात आली होती, त्यांच्यावरती हेरगिरीचे आरोप करण्यात आले होते। खरं तर हे वरिष्ठ पदावरचे माजी नौसैनिक आहेत, निवृत्त नौसैनिक आहेत, नौसैनिक अधिकारी आहेत। मात्र जी फाशीची शिक्षा सुनावणी आलत होती त्यानंतर भारताने कुठेतरी हस्तक्षेप केला होता, भारताने आव्हान सुद्धा केलं होतं। यानंतर त्यांची ही फाशीची शिक्षा ती जन्मठेपेमध्ये रूपांतर करण्यात आली होती। मात्र भारताकडून पाठपुरावा हा सातत्याने सुरू राहिला होता आणि काही त्यांचे जे डॉक्युमेंट्स असतील, कागदपत्र असतील ते सुद्धा कतारमध्ये सादर केले, न्यायालयामध्ये सादर केले। त्यामुळे त्या सर्व 8 माजी नौसैनिकांना त्यांची सुटका करण्यात आली आहे। त्यातील काही 8 नौसैनिक आहेत ते भारतामध्ये सुद्धा परतले असल्याची माहिती समोर येते। आणि भारतात परतल्यानंतर या अधिकाऱ्यांकडनं एकूणच मोदी सरकार आणि भारत माता की जे अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी या दिल्ली विमानतळावरती दिल्या होत्या। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।